श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या कुलदेवीचा आपल्यावर लक्ष आहे ते प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीतून जाणवते. आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे व ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे. हे कसे ओळखावे तर मित्रांनो, यासाठी ही वेगवेगळ्या लक्षणाद्वारे आपल्याला समजते. ती लक्षणे कोणती ते आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये कुलदेवीचे नाव नक्की लिहा. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की आपली कुलदेवी म्हणजे काय. तर आपल्या कुळाचे रक्षक, आपले कुळाचे रक्षण करते. आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे. बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो. म्हणजे आपल्या पूर्वजनापासून या कुलदेवीची सेवा प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते. प्रत्येकाच्या कुलदेवी वेगवेगळी असते. जसे की त्यांच्यापैकी काही जणांना कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी असेल, तर कोणाची रेणुका देवी असेल, तर कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, तर कोणाची कालिका माता सुद्धा असेल, कोणाची सप्तशृंगी गडावरची सप्तशृंगी देवी देखील असेल. घरानुसार कुळाची कुलदेवी बदलत असते. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते, अगदी त्याप्रमाणे त्या कुळाची कुलदेवी त्या घराण्याचा सांभाळ करते. देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपस्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही. कारण कुलदेवी स्वतः सिद्ध स्वरूपात असते. आपल्या कुलातील तिची सेवा घडत असलेली असते. एखादी घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवादात असतात. घरामध्ये सतत भांडणे देखील असतात. घरामध्ये अजिबात शांतताचे वातावरण राहत नाही. घरामध्ये प्रत्येक गोष्टीला अडचणी येतात. वेगवेगळ्या प्रकारची समस्या उद्भवत असतात. अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवी प्रसन्न करता येते. जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिचा आवर्जून सेवा करायला पाहिजे. म्हणजे तिची साधी पूजा करायला पाहिजे. तिला नैवेद्य दाखवायला पाहिजे. तिच्या समोर दिवा लावायला अजिबात विसरू नका. तसेच आपल्या घरामध्ये आपली वडीलधारी माणसे असतात. म्हणजे आपले आजोबा असतील, आपले पणजोबा असतील, तसेच वडील आणि अशी वृद्ध माणसे, वडीलधारी माणसे, ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात. त्याप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी सतत आपल्याबरोबर असते. वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला गेले पाहिजे. कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तींना कुलदेवीची पूजा केली पाहिजे. तिचा आदर सन्मान केला पाहिजे. घरात जर नवीन बाळ झाले असेल तर नवीन बाळासही देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले पाहिजे. ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहत असतो. त्याचबरोबर कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये ती आपली साथ देत असते किंवा असे कठीण प्रसंग आपल्यावर येणार नाही. एखाद्या आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुलदेवी आपले रक्षण करते. त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचे मंगल कलश भरून ठेवावा. असतो विना कलश देणारा देवारा असू नये. कुलदेवीचा कलश स्थापन करावा. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे कठीण तपस्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही. जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी किंवा एखाद्या नवीन शुभ कार्य होते, बाळ जन्माला येते किंवा लग्न कार्य होते, तेव्हा त्या जोडप्यांनी देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवीचे मूळ ठाणास आवश्यक जाणे. तसेच नवीन कामाची सुरुवात करत्यावेळी त्यावेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवले पाहिजे. तिचे स्मरण केले पाहिजे. आपल्याला त्या कामामध्ये यश यावे अशी मागणी केली पाहिजे. नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे. एवढे केले तर देखील पुरेसे आहे का? काही खास संकेत आपण पाहणार आहोत, ज्यावरून तुम्हाला कळाले की आपल्या कुलदेवी आपली प्रसन्न आहे. ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे. ती तुमच्या घरामध्ये निवास करत आहे. एक पहिलं लक्षण आहे, त्यामध्ये ज्या घरातील कुलदेवी त्या घरावर, त्या कुटुंबावर प्रसन्न असते. घरामध्ये कोणतेच कामांना कोणत्या प्रकारचा बांधा किंवा अडचणी येत नाही. ते काम निर्विघ्नपणे पार पडतो. म्हणजेच त्या घरातील व्यक्तींनी जे काही काम हाती घेतले आहे ती काम
पूर्णत्वास जाते. ते काम थांबत नाही. त्यांना ते काममध्ये म्हणजे कितीही साधे काम असेल किंवा कोणतेही गोष्टी करायला घेतले की त्यामध्ये अडचणी जर निर्माण होत असतील तर तुम्ही समजून घ्या की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे व तुमच्याकडून तुमच्याकडे देवीचे काहीतरी कारण चुकत आहे. तिचे काहीतरी करायचे राहते. त्यामुळे वर्षातून एकदा का होईना घरातील सहकुटुंब सहपरिवार लहान मुलाबाळासह कुलदेवतेच्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यायचे आहे. म्हणजे आपल्या कुलदेवीचे मूळ ठिकाणी जायचे, तिची ओटी भरावी, तिचा मानसन्मान पूर्ण करावा आणि नवरात्रीमध्ये 9 दिवसाचा उपवास तिच्यासाठी करायचा. एवढे केले तरी सुद्धा भरपूर आहे. म्हणजे वर्षभरासाठी जे जे काही देवीसाठी येते ते सर्व आपल्याला करायचे आहे. मग उपवास असतील किंवा तुमच्या कुलदेवीचे जे काही कार्य असेल, सुवासिनी जेवायला घालणे असेल, अशा प्रकारे जे कार्य येतात किंवा पौर्णिमेच्या दिवशी तिला नारळ फोडावा, घरातील कर्त्या व्यक्तीने दर्शनाला जावे. जर मूळ ठिकाणी जाणे जमले नाही तर आपल्या जवळपास कोठे मंदिर असेल तेथे जावे. आपण कुलदेवीची सेवा करत असतो. कुलदेवीचा शुक्रवार हा वार असतो. जमले तर त्या ठिकाणी उपवास करावा. घरातील एखाद्या व्यक्तीने शुक्रवारची किंवा मंगळवारचा उपवास केला तरी कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला सर्वांना भेटतो. आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे. अशा व्यक्तीने प्रत्येक कामामध्ये यश मिळते. कोणत्याही कामामध्ये बांधा येणार नाही. त्यामुळे कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते. दुसरे लक्षण असे आहे की त्या घरातील सदस्य एकमेकाचा आदर करतात, मिळून मिसळून प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार घेतात. त्यामुळे त्या घरामध्ये ग्रह कलह म्हणजे भांडणे अजिबात होत नाही. त्या घरातील स्त्री पुरुषांना सन्मान करतात व पुरुष देखील स्त्रियांचा सन्मान करतात. त्याच्याशी मनाने वागतात. त्यांना अजिबात कमी लेखत नाही. त्या घरातील मुले देखील आज्ञाधारक असतात. त्या घरातील जे काही कर्ती पुरुष असतात किंवा कर्ती व्यक्ती असते त्यांचे प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मगच घेतात. हेच लक्षणे आहेत की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे ही सर्व कामे अगदी सुरळीत सहजपणे घडून येतात. तिसरे लक्षण आहे की ज्यावरून आपल्याला समजून घ्यायचे आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. घर जर अगदी प्रसन्न वाटत असेल, सगळे घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे घरातील वातावरण अगदी पवित्र आणि सकारात्मकतेने भरलेले असेल की घरामध्ये जसे की अत्तर वगैरे मारलेले आहे, अशा पद्धतीने जर आपल्याला वाटत असेल तर घरात आपल्यावर अगदी प्रसन्न आहे असे वाटत असेल तर समजून जायचे आहे की कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला कुटुंबावर आपल्या घरावर आहे. कारण बऱ्याच वेळा असे होते की काही जणांना आपल्या घरी यावेसे वाटत नाही, आपले घरी जाऊच नाही. कारण घरी गेल्यावर काही असणार आहे, काय होणार आहे त्यांना कदाचित माहीत असते की घरातील वातावरण अजिबात चांगले नसते. घरामध्ये सतत खटके उडतात किंवा घरामध्ये सतत वादविवादाचे वातावरण निर्माण होत असते. अगदी आपण ते म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे, तर कुलदेवतेचे आपल्याकडून काहीतरी चुकत आहे. आपण समजून घ्यायला पाहिजे की घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो असे त्यांना वाटते. म्हणजे थोडक्यातील मिळून मिसळून राहतात. इतर कुटुंबांना देखील समजून घेतात. कोणत्याही प्रकारचा वाद घालत नाही. अशा वेळी व्यक्तीला पटकन घरी जावे असे वाटते किंवा घरी कधी जातोय असे होते. साहजिकच अशा घरावर सुद्धा कुलदेवी प्रसन्न असते. कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराच्या व्यक्तींवर असतो. यानंतर चौथे लक्षण असे की घरामध्ये येणारे संतती प्राप्तीचे अडचणी त्यावरून आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे की नाही. संततीच्या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारची अडचण ज्या घरामध्ये येत नाही किंवा मुलगा मुलगी व्हावी म्हणजे काहीतरी थोडक्यात बाळाचे आगमन घरामध्ये व्हावे यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस करावे लागत नाही, तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास असतो. कुलदेवी त्या घरावर प्रसन्न आहे असे आपल्याला समजून घ्यायचे आहे. कारण कधी कधी काय होते की काही जणांच्या घरी मूल होत नाही. अपत्य प्राप्तीसाठी अशा कुटुंबामध्ये अडचणी येत राहतात. जोडप्यांच्या लग्नाला बरेच वर्षे झाले तरी अपत्य प्राप्ती होत नाही. साहजिकच कुलदेवतेची सेवा होताच त्या घरामध्ये सहजपणे अशा
वंशवृद्धी होत असते, परंतु ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही त्या घरामध्ये वंशवृद्धीसाठी अडचणी येतात. 5 यानंतर 5वे लक्षण असे आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. ज्या घरामध्ये कुलदेवतेचा वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट प्रबळ, वाईट शक्ती किंवा कोणतेही नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. कारण कुलदेवी असो वा कुलदैवत असो, देवताचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो. यामुळे कितीही प्रबळ वाईट सक्रिय शक्ती असेल, कोणी कितीही आपल्या घरावरती करणी बांधा केला, वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा कुलदेवतेच्या आशीर्वादामुळे, कुलदेवतेच्या शक्तीमुळे ती करणी बांधा किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही. यानंतर सगळ्यात शेवटी आणि महत्त्वाचे कारण म्हणजे आपले कुलदेवी आपल्यावर नाराज असेल, कुलदेवतेची आपल्याकडून काही सेवा करायची चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचे असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिचे जी इच्छा आहे ती सांगावी व आपल्याकडून काही चुकत असेल, ती आपल्यावर नाराज असेल, ती आवश्यक संकेत देत मित्रांनो किंवा स्वप्नात येऊन तसे सांगते. आपण सुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना, आपल्या आजी आजोबांना किंवा आपल्या आई वडिलांपैकी एखाद्याला नक्की सांगताना ऐकेल असे की देवी माझ्या स्वप्नात आली होती, देवीने हे करायला सांगितले आहे, देवी दर्शनाला यायला सांगितले आहे, असे सांगितले आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकेताद्वारे आपल्याला समजते की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. ती आपल्या घरातील व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन ते संकेत देत असतो. किंवा जर देवी आपल्यावर प्रसन्न नाही किंवा आपल्याकडून जर काही देवीचे चुकत असेल तर त्याचे संकेत सुद्धा देवी आपल्याला नक्कीच देते. कुलदेवी हे रक्षणात्मक शक्ती आहे. कुळाचे रक्षण करणारी प्रत्येक कुळाची कुलदेवी वेगवेगळी असते. कुलस्वामिनीचे संकेत मिळावे असे आपल्याला वाटत असेल तर आपल्या कोणत्याही कार्यामध्ये बाधा येऊ नये, सगळ्या गोष्टी आपल्याला मिळावी अशी आपली इच्छा असेल तर त्यासाठी फक्त एकच काम करायचे, ते म्हणजे कुलदेवताचे कोणत्याही कार्य अजिबात चुकवायचे नाही. ज्या गोष्टी आपण सुरू करून नवीन काही कार्य नवीन आहे या कार्याचा आरंभ आपल्या घरी होणार असेल, त्याचबरोबर आपल्या घरी शुभ कार्य असतील तर त्या कोणत्याही महत्त्वाचे काम करताना कुलदेवतेचा आशीर्वाद घ्यायला लागतो. आपल्या घरी काही शुभ कार्य असेल तर त्या कोणत्याही महत्त्वाचे काम करताना कुलदेवतेचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका, तिचे स्मरण करायला विसरू नका, तिच्यासमोर एक नारळ फोडायला विसरू नका, आशीर्वाद घ्यावा. मग ती तुमच्यावर कधी नाराज होणार नाही. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुमची साथ देईल, तुमच्या घरामध्ये साथीय स्वरूपात वास्तव्य करेल. अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट, कोणत्याही प्रकारचे नकारात्मक शक्ती कधीच येणार नाही. जर चुकून एखादी संकट आपल्या घरावर येणार असेल किंवा एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर संकटातून कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसे पडायचे याचा मार्ग नक्कीच दाखवेल. कुलदेवी आपल्या घरावर लक्ष आहे किंवा तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आहे हे अनेक प्रकारचे सूचक घटनावर जाणू शकते. या गोष्टी आध्यात्मिक आणि संस्कृत दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या जातात. खाली याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. कुलदेवीचे लक्षण असल्याचे लक्षण: घरात सौख्य आणि समाधान, घरातील सदस्यामध्ये प्रेम, सुसंवाद आणि ऐकाव्याचे वातावरण असणे. हे संकट आले तरी हे सहजपणे टळतात. नेहमी शुभ कार्य घडेल. विवाह, ग्रह प्रवेश इत्यादी शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडतात. कुठल्याही अडथळ्याशिवाय प्रसंग